आज SMS पडायला झाली सुरुवात. उपमुख्यमंत्र्यांनी दिले पैसे वाटपाचे आदेश. नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण व आनंदाची अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेविषयी ऑक्टोबर अधिक नोव्हेंबर 2 महिन्याचे एकत्रित पैसे जे आहे ते वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे. सकाळपासून लाडक्या बहिणीच्या खात्यावर मेसेज पडत आहेत 3,000 रुपये जमा झाल्याचे. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यांची एक नवीन यादी आलेली आहे. त्या नवीन यादीच्या अंतर्गत 12 ते 15 जिल्ह्यामध्ये आज पैसे पडणार आहेत. त्याच्यानंतर उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार की नाही किंवा कशा पद्धतीने कधीपर्यंत तुमच्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार, संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब आणि व्हिडिओला करा लाईक, जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर तुम्ही स्क्रीनवर मेसेज बघू शकता. आज सकाळी लाडक्या बहिणींना मेसेज पडलेले आहेत. दिवाळी झाली परंतु दिवाळीचं गिफ्ट वितरण झालं नव्हतं, परंतु आज अखेर तो निर्णय झालेला आहे आणि पैसे वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. तर एकूण आज लाडक्या बहिणींना 3,000 रुपये पडलेले आहे. काही लाडक्या बहिणींना 4,500 रुपये आणि काही लाडक्या बहिणींना 1,500 रुपये जे आहे ते पडलेले आहेत. म्हणजे 16वा आणि 17वा हप्ता जमा होण्यास 100% सुरुवात झालेली आहे. चला तर जाणून घेऊया आज तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार का. आणि सर्वात मोठी अपडेट म्हणजे 14वा, 15वा आणि 16वा हे 3 हप्ते जे आहेत ते एकत्रितरित्या कशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्याविषयीची संपूर्ण डिटेल अपडेट. महत्त्वपूर्ण म्हणजे नवीन यादी शासनाने जाहीर केलेली आहे आणि या नवीन यादीच्या अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये आज पैसे पडणार का ते देखील स्पष्ट झालेले आहे. कारण की या यादीमध्ये प्रत्येक लाडक्या बहिणीचं नाव त्यांनी स्पष्टरित्या जाहीर केलेलं आहे आणि प्रत्येक लाडक्या बहिणींना पैसे आज मिळणार का ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे. सर्वात प्रथम म्हणजे पैसे वितरणास सुरुवात तर झालेली आहेच, परंतु 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैसे जे ते वितरित होणार आहेत आणि त्या जिल्ह्यांची यादी आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोतच. नेमकं कोणते जिल्हे आहेत त्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण अपडेट. आत्ताच मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे लाडक्या बहिणीसाठी. तर तो निर्णय असा आहे, आजपासून पैसे वितरण करण्यास सुरुवात 100% करून टाका, अशा पद्धतीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. आणि आता त्याच्यामध्येच एक नवीन वाढ झालेली दिसून येते. ती म्हणजे काय तर 36 जिल्ह्यामध्ये क्रमिक पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. पहिल्या दिवशी एक जिल्हे वेगळे जिल्हे, दुसऱ्या दिवशी वेगळे जिल्हे आणि तिसऱ्या दिवशी वेगळे जिल्हे. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पैशाचं वितरण जे आहे ते नक्कीच होणार आहे. तर त्याच्यानंतर तुमच्यासाठी एक गोष्ट म्हणजे महाडीबीटी संघ जे आहे ते त्यांना देखील आदेश देण्यात आलेले आहेत. पैसे जे आहेत ते तातडीने वितरित झालेच पाहिजेत, अशा पद्धतीचे आदेश महाडीबीटी संघाला देखील त्यांनी दिलेले आहेत. म्हणजेच काय तर आता उशीर नाही, आता फक्त पैसेच वाटप असे देखील त्यांनी बोलताना सांगितलेले आहे. तर महत्त्वपूर्ण म्हणजे महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी देखील पैसे वितरण करण्याचं वेळापत्रक जे आहे ते जाहीर केलेलं आहे. आज, उद्या आणि परवा हे 3 टप्पे लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण की आजपासून पैशाचं वितरण सुरुवात तर झालेली आहेच, परंतु त्यामध्ये 14वा हप्ता असेल, 15वा हप्ता असेल आणि 16वा हप्ता देखील असेल. म्हणजे 3 हप्ते जे राहिले होते ते सर्व हप्ते एकत्रितरित्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे. प्रत्येक हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे. त्याच्यानंतर आपण जिल्ह्यांची यादी देखील पाहणार आहोत, परंतु हे 3 टप्पे जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. नेमकं कशा पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार, पहिल्या टप्प्यामध्ये कोणाला पैसे मिळणार, दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणाला पैसे मिळणार आणि तिसरा आणि अंतिम टप्पा कशा पद्धतीने असणार ते आपण माहिती करून घेऊया. तर सर्वात प्रथम म्हणजे सुरुवातीला पैसे जे आहेत ते काही निवडक जिल्ह्यामध्ये येणार आहेत. एकूण 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे की त्या 15 जिल्ह्यामध्ये आज तातडीने तात्काळ पैसे जे आहेत ते जमा केले जाणार आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये असणार आहेत एकूण 12 जिल्हे आणि 12 जिल्ह्याच्यामध्ये देखील उद्या पैसे जे आहेत ते जमा केले जाणार आहेत. आणि तिसरा टप्पा अतिशय महत्त्वपूर्ण नक्कीच ठरणार आहे, कारण की हा अंतिम टप्पा असणार आहे. आणि या टप्प्याच्या अंतर्गत जेवढ्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत पैसे पडायचे राहिले होते किंवा मागील 1 ते 2 हप्ते किंवा 2 ते 3 हप्ते जे आले नसतील तर ते पैसे देखील या टप्प्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. तर पहिला टप्पा, दुसरा आणि तिसरा ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. चला तर आता जिल्ह्यांची यादी पाहूया आणि एकूण लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये किती पैसे जमा होणार आहेत ते देखील आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकत्रित वितरण करण्याचा शासनाने मोठा निर्णय व चांगला निर्णय घेतलेला आहे. आणि याच निर्णयाला सपोर्ट करीत आज सकाळी काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जे ते जमा झालेले आहेत. तुम्हाला देखील 3,000 रुपये नक्कीच येणार आहेत. त्याच्यासोबत 1,700 रुपयाचा दिवाळी बोनस जो वितरण करण्याचा राहिला होता तो देखील नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. परंतु त्याच्या अगोदर अंगणवाडी सेविका तुमच्या दारी निघालेल्या आहेत. एका घरात एक विवाहित आणि एक अविवाहित म्हणजे 2 महिला अशा मिळून 2 महिला लाभ घेणार आहेत. जास्त महिला असतील तर त्यांना लाभ घेता येणार नाही, कारण की
महिलांची सक्तीने चेकिंग होणार आहे व काही लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे किंवा कोणाला नाही द्यायचे तर त्याची स्पष्टरित्या चेकिंग जी आहे ती नक्कीच केली जाणार आहे आणि त्या चेकिंगमध्ये काही आढळून आल्यास नवीन यादीनुसारच पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. प्रत्येक यादी ही महत्त्वपूर्ण नक्कीच ठरणार आहे कारण की ही नवीन यादी आलेल्या 20 जिल्ह्यांची यादी 15 जिल्हे आज असणार आहेत आणि 5 जिल्हे ते असणार आहे ते उद्या असणार आहे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. चला तर जाणून घेऊया जिल्ह्यांची यादी. आपण नावे तुम्हाला डायरेक्ट जिल्ह्यांची नावं सांगून टाकतो मी, कुठल्या प्रकारचा उशीर दिरंगाई न करता. सर्वात प्रथम मित्रांनो 3 दिवस पैशांचं वितरण जे आहे ते असणार आहे आणि या 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं पाठवले जाणार आहेत किंवा थोडक्यात आपण म्हणू शकतो पैशांचा पाऊसच या 3 दिवसामध्ये नक्कीच होणार आहे. चला तर आता जिल्ह्यांचे डायरेक्ट नावं तुम्हाला सांगून टाकतो. तर हे पहा, सर्वात प्रथम जिल्हे असणार आहेत मित्रांनो छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, सोबतच बीड असेल, लातूर असेल, नांदेड असेल, नंदुरबार असेल किंवा हे जिल्हे जे आहे ते महत्त्वपूर्ण जिल्हे असणार आहेत. पहिल्या दिवशी म्हणजे आज या जिल्ह्यामध्ये 100% पैशांचं वितरण जे आहे ते पाठवले जाणार आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जास्त जिल्हे असणार आहेत अमरावती साईडला किंवा बुलढाणा साईडला. आपण म्हणू शकतो यवतमाळ असेल, वाशिम असेल, अकोला, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली. तर या जिल्ह्यामध्ये उद्या पैशाचं वितरण होणार आहे आणि तिसरा टप्पा जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा नक्कीच असणार आहे कारण या तिसऱ्या दिवशी रत्नागिरी असेल, कोल्हापूर असेल, सांगली, पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे आणि धुळे. तर या ठिकाणी परवा दिवशी पैशाचं वितरण होणार आहे. म्हणजे 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैसे जे ते या पद्धतीने पाठवले जाणार आहेत. आणि जर तुम्ही सर्व गोष्टी किंवा अटी सर्व पूर्ण करत असाल तर तुमच्यासाठी लाडक्या बहिणीसाठी 3 जबरदस्त गिफ्ट जाहीर करण्यात आलेले आहेत. तर 3 गिफ्ट कोणते असणार? पहिले गिफ्ट असणार आहे सिलाई मशीन योजना 2025. अतिशय जबरदस्त व दर्जेदार क्वालिटीची सिलाई मशीन योजना जाहीर झालेली आहे. या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 15,000 रुपयाची नवीन कोरी शिलाई मशीन जी आहे ती मिळून जाणार आहे. यासाठी तुम्हाला जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन अर्ज करायचे आहेत आणि त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे, पॅन कार्ड असणे गरजेचे आहे व सोबत पिवळे किंवा केशरी कुपन जर असेल तर अतिउत्तम असणार आहे. आणि या गोष्टीचे घेऊन तुम्ही अर्ज करू शकता व तुम्हाला देखील 15 दिवसाच्या आत 15,000 रुपयाची सिलाई मशीन जी आहे ती नक्कीच मिळून जाणार आहे. दुसरं गिफ्ट आहे सौर ऊर्जेवर चालणारा विजेचा पंखा. हा देखील मित्रांनो अतिशय छान अशी योजना शासनाने काढलेली आहे वीज बचतसाठी किंवा लाईट बिल वाचवण्यासाठी. तर सौर ऊर्जेच्या पंख्याचे देखील अर्ज जे आहे ते सुरू झालेले आहेत. यासाठी जास्त काही डॉक्युमेंट नाही, आधार कार्ड आणि बँक पासबुक फक्त एवढंच लागू राहिलं आहे. त्याच्यानंतर पैठणी साडी दिवाळीचं सणाने गिफ्ट पैठणी नक्कीच मिळणार आहे. याच्या अगोदर विषय झाला होता परंतु भेटलं नव्हतं, परंतु आता तो गिफ्ट जे आहे ते आनंद दशेचा जो तुम्हाला रेशन कार्डवर येत असतो त्यामध्येच तुम्हाला दिवाळीचं गिफ्ट छान असं गिफ्ट नक्कीच मिळून जाणार आहे. याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इतरही गोष्ट आहेत, पैसे आले नसतील तर काळजी करू नका, हे गोष्टी करा, तुम्हाला 100% पैसे मिळून जातील. तर तुम्हाला सर्वप्रथम KYC करायचे आहे. तर KYC कशी करायची आहे तर तुम्हाला लाडकी बहीण योजना KYC कशी करायची ते पाहूया. आपण वेबसाईटवर जायचं आहे. त्याच्यानंतर KYCचं ऑप्शन आलेलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असं ऑप्शन आलेलं आहे. इथे क्लिक करायचं आहे. क्लिक झाल्याच्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे आणि पुढे त्याच्यानंतर KYCच्या पद्धतीने तुमचा आधार कार्ड टाका. तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड टाकल्याच्यानंतर तुम्हाला OTP येईल आणि OTP आल्याच्यानंतर तो OTP टाकून त्याच्यानंतर 2 प्रश्न विचारले जातील. तुम्हाला त्या दोन्ही प्रश्नांचे होय होय उत्तर द्यायचं आहे आणि होय उत्तर दिल्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर टाकायला सांगितले जाईल आणि तो नंबर टाकून तुम्हाला KYC करून टाकायचे आहे. कागदपत्र KYCसाठी फक्त आधार कार्ड आणि तेच लागत आहे, दुसरं काही लागत नाही. आणि या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात संपूर्ण लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा व्यवस्थित तुम्ही लक्षपूर्वक ऐका. येणारे आपले व्हिडिओ महत्त्वपूर्ण नक्कीच ठरणार आहे. तोपर्यंत चॅनलला करा सबस्क्राईब आणि व्हिडिओला करा लाईक. भेटूया परत पुन्हा तशा एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.